हॅलो स्टुडंट्स, हाव क्रिएचर्स मूव म्हणजे वेगवेगळे प्राणी हालचाल कशी करतात हे सांगण्यासाठी ही कविता आहे। ही कविता खूप इंटरेस्टिंग आहे। लिसन, रिपीट, लर्न, रिसाइट। लिसन म्हणजे ऐकणे, रिपीट म्हणजे माझ्या मागे म्हणायचे, लर्न म्हणजे शिकणे, रिसाइट म्हणजे तुम्ही काय करायचे म्हणून दाखवायचे कविता। ठीक आहे, आता आपण युनिट 4च्या पहिल्या कवितेकडे वळतोय। तर ही पहिल्यांदा आपण काय करूयात म्हणूयात। The lion walks on padded paws, the squirrel leaps from limb to limb, while flies can crawl straight up a wall, and seals can dive and swim. The worm he wiggles all around, the monkey swings by his tail, and birds may hop upon the ground, or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and fun. आपल्याला कोणी लिहिली कविता माहीत नाही आहे, सुंदर कविता आहे, पण याचा शब्दशः अर्थ तुम्ही समजून घ्या आता माझ्यासोबत। आता ओके, तुम्हाला हे माहिती आहे द लायन वॉक्स, तर सिंहाचे पंजे कसे असतात ऑन पॅडेड पॉज। तर पॅडेड पॉज म्हणजे काय की त्याचे मऊ पंजे असतात। तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही एखाद्या मांजरीचा पाय पंजा किंवा कुत्र्याचा पंजा जर पाहिला तर कसा मऊ मऊ असतो तसे त्याचे पंजे असतात। तर तो कसा चालतो, मऊ मऊ पंजावरती सिंह चालतो। द स्क्विरल लिप्स, तर खार काय करते फ्रॉम लिम्ब टू लिम्ब, लिम्ब टू लिम्ब म्हणजे फांदी, खार एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर काय करते उड्या मारते, सो लिप म्हणजे उडी मारणे। वाईल्ड फ्लाईज कॅन क्रॉल, पण आता फ्लाईज, तर फ्लाईज म्हणजे काय माशी, माशी कशी चालते बरं तुम्ही पाहिलं असेल भिंतीवरची सर सर वरती 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 हळूहळू चाललेली असते, तर ती भिंतीवर जाते, कशी जाते सरळ वरती जाते। अँड सील्स कॅन डाईव्ह अँड स्विम्स, पण हे जे सील मासे असतात ना तो काय करतो पाण्यात पोहतो आणि बुड्या सुद्धा मारतो, म्हणजे तो पाण्यामध्ये असं बुडतो आणि पोहतो। द वर्म ही विगल्स ऑल अराउंड, आता वर्म म्हणजे काय अळी किंवा किडा, ती कशी करते विगल्स, विगल्स म्हणजे अशी वळवळते, सगळीकडे ती वळवळत जाते। द मंकी, आता प्रत्येकाची हालचाल म्हटली आहे ना तर अळीची पण हालचाल आहे। द मंकी स्विंग्स बाय हिज टेल, आणि माकड काय करतं त्याच्या शेपटीच्या साह्यानं झुलतं। माकडाची हालचाल कशी असते शेपटीच्या साह्यानं ते झुलतं। अँड बर्ड्स, आणि पक्षी काय करतात हालचाल कशी करतात, पक्षी मे हॉप अपॉन द ग्राउंड, हॉप म्हणजे टुणटुण उड्या मारतात आणि त्या काय करतात किंवा मे हॉप अपॉन द ग्राउंड, आणि जमिनीवर चालताना ते छान उड्या मारत चालतात दोन पायात। ऑर किंवा स्प्रेड देअर विंग्स अँड सेल, किंवा आकाशामध्ये मस्त उडतात, सेल म्हणजे काय मस्त उडतात ते आकाशात पंख पसरून। बट बॉईज अँड गर्ल्स, पण मुलं आणि मुली कसे करतात हॅव मच मोर फन, त्यांना भरपूर मजा करता येते। का सांगा बरं, कारण बॉईज अँड गर्ल्स हे लिप पण करू शकतात, म्हणजे कवीचं इथं काय म्हणणं आहे की ते उड्या पण मारू शकतात, शिवाय ते नाचतात पण, ते चालतात पण, ते थांबतात पण। सो बॉईज अँड गर्ल्सना जास्त मजा करता येते। तुम्ही सहमत आहे का या कवितेची? आणि तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा फटाफट, म्हणजे मला पण मज्जा वाटते ना व्हिडिओ करायला छान छान। तर अशा प्रकारे हे क्रिएचर्स कसे हालचाल करतात तुम्ही या कवितेतनं शिकलात। आवडली का कविता, छान आहे की नाही? आणि प्राणी पण किती छान आहे, मलाही प्राणी खूप आवडतात, तुम्हाला पण आवडत असतील ना। सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।